या क्षणाची मोठी बातमी समोर येते। जेजुरीमध्ये मोठी करत दुर्दैवी घटना घडलेली आहे। भंडारा उधळताना आगीचा भडका झाला। या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। विजय साजरा करताना एक दुर्दैवी घटना घडली आहे। यावेळी भंडारा उधळताना आगीचा भडका पाहायला मिळतोय। विजयी मिरवणुकीला गालबोट लागलाय। या बातमीनंतर एकंदरीतच जल्लोष साजरा करताना कुणालाही इजा होणार नाही याची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे। लोकशाही मराठीच्या वतीने महत्त्वाचं आवाहन सर्वांना केलं जात आहे। तर यावेळी भंडारा उधळताना खरं तर विजय जल्लोष साजरा करताना मोठी दुर्घटना घडलेली आहे। यावेळी आगीचा भडका झाला। विजय मिरवणुकीला गालबोट लागल्याचे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोल, कुठेतरी खरं तर विजय जल्लोष साजरा करताना कुणाला इजा होणार नाही ना याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। हेच या बातमीनंतर, या घटनेनंतर सिद्ध होते। अमोल, खरं तर अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। जेजुरी नगर परिषदेचा निकाल लागला आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला बहुमत मिळालेलं होतं। त्यांचा नगराध्यक्ष देखील तिथून निवडून आलेला होता। या सगळ्या विजयाचा जल्लोष त्या ठिकाणी चालू होता आणि त्याच वेळी जेजुरी गडावरचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथं हजारो कार्यकर्ते आहेत ते एकत्र जमलेले होते आणि वरच्या बाजूने भंडाऱ्याची उधळण केली जात होती। मात्र खाली जो कापूर जळत होता त्या कापूरवर हा भंडारा आहे तो पडला आणि तिथून जो भडका आहे तो आगीचा उडालेला आहे, ज्याच्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे जे दोन उमेदवार विजयी झालेले होते, स्वरूपा खोमणे आणि एक घाडगे नावाची व्यक्ती आहे, ते याच्यामध्ये भाजलेले आहेत आणि जवळपास 18 ते 20 जण हे सुद्धा जखमी झालेले आहेत। त्यांना आता तिथल्या स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहे। त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू झालेले आहेत। पण ज्यावेळेस हा भडका उडाला त्यावेळेस मोठी धावपळ त्या ठिकाणी झालेली होती, कारण की दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर हजारो जण तिथं एकच गर्दी केलेली होती आणि हा सगळा विजय उत्सव साजरा करत असताना ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि कुठेतरी या जेजुरी नगर परिषदेच्या विजयाला गालबोट लागलेलं पाहायला मिळते। जो भंडारा उधळला जात होता तो भेसळयुक्त होता का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो। आता यानंतर हे सगळे प्रश्न उपस्थित केले जातीलच, कारण की जो भंडारा उधळला त्यानंतर जो खालच्या बाजूला कापूर जळत होता त्याच्यामध्ये हा सगळा भडका उडालेला आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना ही आज पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी नगर परिषदेदरम्यान घडलेली आहे। आता पोलीस, अग्निशामक दल सुद्धा तिथं पोहोचलेलं होतं आणि आताची सध्याची परिस्थिती तिथली नियंत्रणात आहे। पण जे याच्यामध्ये जखमी झालेले आहेत त्या सगळ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। पण जे दोन उमेदवार विजयी झालेले होते ते मात्र याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अमोल, डॉक्टरांशी काही बोलणं झालेलं आहे का या दुर्घटनेमध्ये? खरं तर जे दोन विजयी उमेदवार आणि इतर 18 जण जे जखमी झालेले आहेत त्यांच्या संदर्भात डॉक्टरांनी काही माहिती दिलेली आहे का? कशा प्रकारचे उपचार त्यांच्यावर होत आहेत आणि किती दिवसात खरं तर या जखमा ज्या आहेत, किती गांभीर्य आहे या जखमांचं, ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। खरं तर काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे याबाबतची डॉक्टरांकडून अधिकृत माहिती ही समोर आलेली नाहीये। नेमका आता हे जे सगळे भाजलेले व्यक्ती आहेत ते किती टक्के भाजलेले आहेत हे अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईल। पण 2 जण मात्र याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत, कारण या दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर कशा पद्धतीने मोठा भडका आगीचा या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते आणि यामुळे या घटनेची गंभीरपणे दखल घेण्यात आलेली आहे। रुग्णालयामध्ये त्यांच्यावर तातडीनं योग्य ते उपचार सुद्धा केले जात आहेत। पण अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना ही आज जेजुरी नगर परिषदेच्या या विजयी निकालानंतर जो विजय उत्सव चालू होता त्या दरम्यान घडलेली आहे, ज्याच्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 विजयी झालेले उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते हे या घटनेमध्ये जखमी झाले। निश्चित धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर जेजुरी नगर परिषदेत ही दुर्घटना घडलेली आहे। यावेळी विजय मिरवणूक खरं तर काढण्यात आली होती आणि या मिरवणुकीला गालबोट लागलेला आहे। यावेळी गुलाल उधळताना आगीचा भडका झाला आणि या दुर्घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 विजयी उमेदवार आणि त्यांच्यासोबत इतर 18 जण गंभीरपणे जखमी झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.